कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय झालं? उतर गाडीतून। हे बघ शिवा, मी तुझ्याशी लग्न भाऊंच्या बोलण्यावरून केलंय। त्यांना मी प्रॉमिस केलं होतं म्हणून केलंय आणि त्यांना मान द्यायचा म्हणून। इथून पुढे तुझा आणि माझा काही संबंध नाहीये, सो गाडीतून उतर। असं का बोलतोय? हे बघ, मला कधीच लग्न करायचं नव्हतं तुझ्याशी शिवा, पण तू हे घडवून आणलंयस। गुड फॉर यू। झालं ना सगळं तुझ्या मर्जीप्रमाणे झालं। तू खुश असशील ऑब्व्हियसली, चांगलं आहे तुझ्यासाठी। खरंच असं काही मुद्दाम केलं नाहीये। मला माहिती आहे शिवा, तू ऍक्सेप्ट नाही करणार हे, पण हेच सत्य आहे आणि मला तुझ्याशी आता बोलायचंही नाहीये। आणि दिव्या जरी पळून गेली असली ना तरी माझं प्रेम होतं तिच्यावर। आणि शेवटी मलाही माहितीये कितीही तू नाही म्हणलंस तरी यात तुझा काहीतरी हात होताच। ती पळून गेली असली तरी तूच काहीतरी केलं असणार आहेस, तिच्याशी बोलली असशील, तिला धमकावलं असशील। तू गुंड आहेस शेवटी, काही करू शकतेस तू। का बोलतोस असं? का वागतोयस? मी खरंच भाऊंनी सांगितलं म्हणून हे सगळं। नकार देऊ शकली असतीस त्यांना, पण नाही दिलास ना स्वतःच्या स्वार्थासाठी। असं काही नाहीये आशू, तुझ्या पत्रिकेत जे होतं ते। माझ्या पत्रिकेत जे होतं ना ते मी बघून घेतलं असतं शिवा, माझं नशीब आहे। तुला मध्ये मध्ये करायची काहीच गरज नव्हती। तेव्हा मला शिवा या गोष्टीवर कॉन्व्हर्सेशनच नाही करायचं आता। तू प्लीज गाडीतून उतर, नाही तर मला तुला हाताला धरून बाहेर काढावं लागेल, मग तुझा इगो हर्ट होईल। जास्त खुश होऊ नकोस, मी भाऊंना वचन दिलंय म्हणून तुझ्याशी लग्न करतोय। नाही तर तुझ्याशी लग्न काय, तुझं तोंडही पाहायची इच्छा नाही माझी। इथून पुढे तुझा आणि माझा काही संबंध नाहीये, सो गाडीतून उतर। आयुष्यात पहिल्यांदा कुणीतरी असं आलं ज्याने मला समजून घेतलं। माझं राहणं, माझं वागणं सगळं त्याला पटत होतं, आवडायला लागला होता मला आशू। त्याचं माझ्यावर प्रेम नसलं तरी त्याची मैत्री हवी होती मला। ना प्रेम मिळालं, ना मैत्री टिकली, ना मी घरी जाऊ शकत, ना ज्या घरची सून आहे तिथे जाऊ शकत। आता नक्की काय करू मी, कुठे जाऊ? एवढी मोठी चूक केलीये का मी? हो, माझं आहे आशूवर प्रेम, खरंच आहे, पण ते अशा पद्धतीने कधीच नको हवं होतं। आशूला तर माझं तोंडही बघायची इच्छा नाही। हे सगळं घडलं तर खरंच माझी चूक नाहीये। मी फक्त रामभाऊ म्हटले म्हणून उभी राहिले, म्हणून काय आता आयुष्यभर भोगायचंय का सगळं? आणि हे सगळं माझ्याच वाट्याला काय हवं? शिवा, काय झालं? काहीच नाही पप्पा। प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःला जबाबदार का धरतेस? मग काय करू? मीच चुकीची असं वाटतंय मला। का मी त्याच्याशी मैत्री केली, का मी माझ्या प्रेमाची कबुली दिली, मला नाही कळतंय। तुमचं वचन नाही पूर्ण करू शकले, दिव्याचं लग्न नाही लावू शकले। दिव्याच्या लग्नासाठी खूप प्रयत्न केलेस तू, अरे बाळा, स्वतःच्या प्रेमाचा त्याग केलंस तिच्या लग्नासाठी। तिचं लग्न सोडून मी माझं लग्न करते।
केलं. माझं होतं आशूवर प्रेम, पण मला हे असं लग्न नव्हतं करायचं. बाळा, तुझी नशिबात जे होतं ना तेच घडलंय. चांगली गोष्ट आता हीच आहे, जो माणूस तुला जोडीदार म्हणून हवा होता त्याच्याबरोबर तुझं लग्न झालंय. स्वतःला का दोष देतेस? पण पप्पा, मी तुम्हाला वचन दिलं होतं ना. या कुटुंबाची मी काळजी घेईन असं वचन तू मला दिलं होतंस, ते तू पाळलेस. ह्यात तुझा काही एक दोष नाहीये. अगं, तू तुझ्या कुटुंबासाठी उभी राहिलीस. खंबीर हो. एक बाई काय काय करू शकते हे दाखवून दिलेस तू या जगाला. तुझ्या हातात मी कड घातलं ना, त्या हाताची ताकद पाहिलीये मी. शिवा, हे बाळा, अजिबात रडायचं नाही. अरे, तुझं आनंदी राहणं फार फार गरजेचं आहे. आज जेव्हा हे घडलं तेव्हा तुझी आई आजी फार खचून गेले होते, पण तू उभी राहिलीस म्हणून आज त्यांचा मान राखायला गेला. मी तुला नेहमी सांगत आलोय, कधी खचून जायचं नाही, माघारी जायचं नाही, शांत नाही राहायचं, नाहीतर तुला नेहमी यांचं ऐकून घ्यावं लागेल. आज तुझ्यावर जे काही घडलंय ना ते सत्य आहे, आणि तुला आता ह्याच्या बरोबरच जगायचंय. आणि ह्या परिस्थितीत तुलाच लढा द्यायचा आहे. एक लक्षात ठेव बाळा, याच्यापुढे तुला फक्त स्वतःचा विचार करायचा. आज जेव्हा त्या घरी जाशील ना तेव्हा स्वतःला सांभाळ, आणि जे होईल त्याला मान्य कर, आणि पुढे जा. आता अजिबात मागे म्हणून बघू नकोस. नाही, आता माघार घ्यायची नाही. हे शिवाय बघ, मला माहिती आहे सगळं चांगलं होणार आहे. आणि तुझा पप्पा आहे ना तुझ्या बरोबर. पप्पा, तुमची शिवा कधीच मागे नाही फिरणार, कधीच नाही. इथे का आलोय आपण? काय म्हणजे? लग्न करायला? नाही चंदन, मी इथे लग्न नाही करणार आहे. वेडा आहेस का तू? का? काय हरकत काय? काय हरकत आहे म्हणजे? इतका मोठा बंगला आहे ना तुझा, आणि तुझ्या घरचे कुठे आहेत सगळे? आपण दोघच मंदिरात लग्न करणार आहोत. अजिबात नाही. तिथे बघितलंस ना, अख्खं रिसॉर्ट बुक केलं होतं. किती डेकोरेशन होतं, लाइटिंग्स होत्या. तीच लाइटिंग बंद करून तुला पळवून आणलं इकडे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव दिव्या, तुला तिकडच्या गोष्टी इकडे करायच्या आहेत का? तिकडच्या गोष्टी सोडशील तेव्हा इकडच्या गोष्टी तू एन्जॉय करू शकशील. कळतंय? अरे पण तरी नाही, इथे नाही. मूर्ख आहेस का तू? दिव्या थोडं समजून घे ना प्लीज. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.